मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरोहीने आता रमाचा गेटअप करायचा ठरवलेला असतो, कारण आज चिल्ड्रन डे असतो त्याच्या स्कूलमध्ये आणि त्यासाठी आता त्यांना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सांगितलेलं असतं आणि त्यासाठी ती आता आपली आई बनून छान 2 वेण्या घालून तयार होत असते आणि तिने पार्वती आजीला सांगितलेलं असतं की पार्वती आजी, मी जोपर्यंत तुला बोलत नाही तोपर्यंत तू डोळे उघडायचे नाहीस असं सांगितल्यामुळे आता पार्वती आजी डोळे वगैरे बंद करून बसलेली असते आणि तिची तयारी जशी होते तशी ती आता पार्वती आजीला डोळे उघडायला सांगते। पार्वती आजी जेव्हा डोळे उघडून बघते तेव्हा पार्वती आजीला तिचा हा लुकच खूप जास्त आवडतो आणि ती तर आता तिच्याकडे पाहतच राहते आणि ती म्हणत असते की कसली भारी दिसतेस ग, सेम टू सेम ना आमची रमा दिसतेस बघ। आणि असं बोलूनच ना आता कौतुक केलं जात असतं। त्याच वेळेला अगं पण तू 2 वेण्या घातल्याच नाहीस, जमत नाही आहेत का तुला? हो ना, मी 2 वेण्या घालायचा प्रयत्न करते पण त्या 2 वेण्या काही सरळ येतच नाही आहेत, म्हणूनच म्हटलं की ह्या 2 वेण्या निदान तू तरी घालून दे ग मला आजी। बघ ना ग मी किती प्रयत्न करते, मला ना सेम टू सेम आईसारखं दिसायचंय। आई कशी या 2 वेण्यांमध्ये दिसते तशीच अगदी। ती फोटो दाखवतच आता म्हणत असते, हां हां होशील ना आईसारखं, का नाही होणार, मला माहिती आहे तू करशील हे सगळं। आणि असं बोलूनच ती आता इकडे तिकडे पाहत असते आणि त्यानंतर अगं तुझ्या या 2 वेण्याच घालून द्यायच्या आहेत ना, मग हे मी घालून देण्यापेक्षा मला काय वाटतं जर तू आईलाच सांगितलंस तर म्हणजे आई ही तुला खूप छान 2 वेण्या घालून देईल बघ आणि त्या 2 वेण्यांमध्ये तू खूप सुंदरही दिसशील असं देखील आता पार्वती आजी ही बोलत असते। तर रमाप्रमाणेच तिने साडी नेसलेली असते, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र घातलेलं असतं पण त्या 2 वेण्या काही तिला जमलेल्या नसतात, पण त्या 2 वेण्यासुद्धा तिच्यासाठी खूप काही असतात, कारण त्या 2 वेण्यांमुळे तर तो लूक येणार असतो रमाचा आणि तो रमाचा गेटअप करण्यासाठीच ती आता तयार होत असते। आणि आता ती ठरवते की काही झालं ना तरी रमासारखंच दिसायचं आणि आईला आणि बाबांना या सगळ्याचं सरप्राईज द्यायचं आणि त्याचसाठी तिने ही छान अशी तयारी केलेली असते। आजीसुद्धा आता त्या रमाकडे म्हणजेच आरोहीकडे पाहून तिला ना आता त्या छोट्या रमाची आठवण येऊ लागते आणि जेव्हा तिच्यामध्ये हरवते ना तेव्हा मात्र आता कळतच नसते की काय करावं। मुळात ना इकडे मात्र आता अक्षय आणि रमा बाहेर असतात आणि मुद्दामूनच ना त्या तिने मालविकाला पाठवलेलं असतं आणि मालविका आता टिफिन वगैरे घेऊन आलेली असते आणि मालविका म्हणत असते की हा घे टिफिन आणि वेळेवर खात जा, हा उगाच उशीर करू नकोस, कारण वेळेवर सुद्धा खायला हवं नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता ती म्हणू लागते। आणि त्याच वेळेला आता ती अक्षयला टिफिन वगैरे देते, अक्षयचं बटन वगैरे त्याने नीट लावलंय का हे सुद्धा ती पडताळणी करत पाहत असते। रमा हे सगळं तिथे बसून बघत असते। रमाला तर बघावं ते नवलच वाटत असतं, कारण या सगळ्या गोष्टी ना अगदीच विचित्र पद्धतीने घडत असतात आणि त्यावेळेला मात्र तिला आता कसं तरीच होत असतं पण ती तशीच उभी असते। त्याच वेळेला आता मालविकाला ना मुद्दामूनच ना आता अक्षयकडनं किसही हवा असतो आणि मग ती म्हणत असते की तुम्हाला माहितीच आहे ना की अजून काय हवं असतं ते, म्हणजेच एकदा नवरा का कामावर जात असतो तर जाताना बायकोला काहीतरी देऊन जातो, हे विसरताय का? हे सगळं असह्य आता रमाला होतं। रमा म्हणत असते की तुमचं झालं की या तुम्ही, मी बाहेर जाऊन थांबते असं बोलूनच आता रमाना तिकडनं जायला निघते, कारण रमाला ना या सगळ्या गोष्टी ना सहनच होत नसतात मुळात, कारण जे काही त्यांचा रोमांस आणि या सगळ्या गोष्टी ना एकदमच वेगळ्याच दिशेला चाललेल्या असतात आणि म्हणूनच आता काही झालं तरी नको या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कढायला नकोत आणि म्हणूनच ती बघायला नको म्हणून ती आता बाहेर गेलेली असते। तर इकडे मात्र आता अक्षय म्हणत असतो की काय झालं, तुला पैसे हवेत का, थांबा मी पैसे देतो तुला, आणि असे बोलून खिशात हात घालत असतो पण तिला पैसे नाही तर त्याच्याकडनं किस हवा असतो आणि म्हणूनच ती आता ओठांकडे इशारा करत बोलत असते। पण आता अक्षयला हे समजतं की हिला नेमकं काय बोलायचं आहे, त्यामुळे ना अक्षय आता जास्त वेळ तिथे थांबत नाही। अक्षय ना लगेचच तिकडनं जायला निघतो, कारण अक्षयसाठी हे सगळं काही एकदमच वेगळं होतं आणि त्यामुळेच ना आता तोही विचार करतो की नको बाबा या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायला हवं, नाहीतर आपण इथेच अडकून बसू। त्यामुळे आता ना तो तिकडनं बाहेर पडतो। इकडे मात्र मालविका डोक्याला हात लावून घेते, कारण तिची ती इच्छा पूर्ण झालेली नसते ना आणि त्यामुळेच ना तिच्यावर आता
एकदमच टेन्शनची वेळ आलेली असते आणि ती आता विचार करत असते की काय करावं. खरंच ना, इरावती येते आणि म्हणते की काय झालं गं, सगळं झालं ना व्यवस्थित. आणि असं सगळं म्हटल्यानंतर इकडे मात्र काय व्यवस्थित व्हायचं आहे, सगळं काही हातातनं निसटत चाललेलं आहे. ती रमा गेली आणि तिच्या मागोमाग हाही गेला, असं देखील आता मालविका इरावतीला सांगत असते. इकडे अक्षय आणि रमा बाहेर येतात. त्याच वेळेला रमा अक्षयला म्हणते झालं का सगळं. त्यावर अक्षय म्हणतो की काय, आता निघायला उशीर होतोय ना, मी निघतो. आणि त्याच वेळेला आता खरं तर ना रमाला खास करून आरोहीसाठी थांबायचं असतं, कारण ही लोक पुन्हा काय कारनामे करतील ना, खरंच काहीच सांगता येत नाही. मग आरोहीला स्कूलमध्येच पाठवलं नाही तर तिला आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे, मग आपण आरोहीसाठी थांबायला हवं असाच विचार ती करते आणि पुन्हा एकदा रूममध्ये जायला निघत असते. इकडे आता छोटी रमा म्हणजेच आता आरोही 2 वेण्या घालता न आल्यामुळे बाहेर येते. ती खरं तर रमाला शोधत आलेली असते आणि तिला समोरच इरावती दिसते. इरावतीला बघून ती आता इरावतीला म्हणत असते की मी कशी दिसते ना आईसारखी. तर इरावतीसुद्धा म्हणते की हो, सेम टू सेम बघ, तुझ्या आईसारखीच दिसतेस. आणि असं बोलून ना तिचं कौतुक करून तिला आतमध्ये पाठवून देते. त्याच वेळेला आता बघितलंस का, हेच नको होतं मला आणि म्हणूनच तर मी तुला म्हटलं होतं की अक्षयला इथून घालवून टाक. म्हणजे तू जो आगाऊपणा केलास ना, त्यामुळेच तर अक्षय निघून गेला. जर अक्षय इथेच थांबला असता ना तर प्रॉब्लेम झाला असता, कारण तुलाही माहिती आहे की अक्षय काय विचार केला असता अक्षयने. कारण अक्षयने जर या अवस्थेत या आरोहीला पाहिलं असतं ना, तर अक्षयला पुन्हा त्याची जुनी रमा आठवली असती आणि मग तर तुझा पत्ता कायमचाच कट झाला असता, असं देखील इरावती आता सांगू लागते मालविकाला. मालविका म्हणते पण हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये गेटअप करण्याची गरजच काय. अगं ते सगळं तिने मर्जीने केलंय आणि तुला माहिती आहे का, स्कूलमध्ये सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की पॅरेंट्समधल्या कोणाला एकाला तरी घेऊन यायचं. मग आता ही 2 वेण्या घालून जाणार, सोबतच ती रमासुद्धा 2 वेण्या घालून जाणार. मग आता तुला कळतंय का मला काय म्हणायचं आहे, कोणाचं स्थान वर चढणार आहे ते. त्यामुळे जेव्हा जे काही करशील ना ते विचार करून कर, कारण जर हातातनं संधी गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असं देखील आता मालविकाला इरावती सांगते. आणि मग या सगळ्या गोष्टी काही आहेत त्या इरावतीच्या सांगण्यावर ना मालविका ऐकते. पण आता इरावतीला खूप जास्त राग येत असतो, कारण तिच्यासोबत जे काही रमाने केलेलं आहे, त्या दिवशी तिचा गळा दाबलेला आहे, तिला आता चांगलंच वेटीस धरलेलं आहे, हे सगळं काही आता इरावतीला आठवत असतं. आणि म्हणूनच इरावती जी आहे ना, ती मात्र आता ठरवते की या सगळ्याचा बदला तर मी घेणारच, तेव्हाच तर मी शांत बसणार, असा विचार करूनच तिने आता या सगळ्याचा बदला यायचं ठरवलेलं असतं. रमा आता आतमध्ये जाते तर इकडे मात्र तारा जी आहे ना, ती आरोहीच्या 2 वेण्या पाहते आणि म्हणते की ई काय हे 2 वेण्या अँड ऑल, असं बोलायचं नाही हा ताई, हे मी माझ्या आईसारखं घातले, माझी आईसुद्धा अशाच 2 वेण्या घालायची. काय ती रमा अशी 2 वेण्या घालायची, कसं दिसतंय ते, बैलाची शिंग. आणि असं बोलून तिची वेणी जी असते ना ती ओढायचाच तारा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे ना आता खूपच जास्त राग जो आहे तो आरोहीला येत असतो. तिला दुखतही असतं, कारण तिचे केस ना ती खूप जास्त ओढत असते. आणि त्यामुळे आता आरोही तिला म्हणत असते की सोड ना गं ताई, अगं सोड ना गं ताई, दुखतंय ना गं. पण तेवढ्यातच ना तिथे आता रमा येते. रमाने आरोहीचा आवाज ऐकलेला असतो आणि आरोहीला ती बघूनच बघते. आणि त्यानंतर मात्र ताराला ती म्हणते की काय चाललंय हे. आणि मग ताराचा नाईलाज होतो, तारा 2 वेण्या सोडून देते. पण जेव्हा रमाना आता त्या आरोहीला स्वतःच्या गेटअपमध्ये पाहते, तेव्हा मात्र आता ती खूपच जास्त खुश झालेली असते. आणि ती आता विचार करत असते की बापरे, मी ज्याचा विचारही केला नव्हता तशी माझी मुलगी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसतेस तू, खरंच ना माझी आरोही, खरंच आरू खूप छान दिसतेस बघ. पण आई बघ ना गं, 2 वेण्या राहिल्यात, या 2 वेण्या तेवढ्या बाकी आहेत, तेवढ्या मला बांधून देशील का. तर रमा म्हणते की का नाही, देते ना, ये इकडे ये. आणि असं बोलूनच ना आता ती तिला जवळ घेते, कारण जेव्हा आरोहीला 2 वेण्यामध्ये रमाने पाहिलेलं असतं ना, तेव्हा तिला इतका आनंद झालेला असतो ना की सेम टू सेम ती तशीच दिसत असते, जशी लहानपणी रमा दिसायची ना अगदी तशीच. आणि त्यामुळेच ना तिनं अगदीच माईने तिला जवळ घेतलेलं असतं. आणि जेव्हा ती तिला जवळ घेते तेव्हा मात्र आता ती बघतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, ताराला मात्र हे सगळं बिलकुलही आवडत नसतं. तारा आता तिच्याकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला आता तारा म्हणत असते की काय चाललंय ह्यांचं, शी
कसे ते दिसतायत, अवतार कसे केलेले आहेत आणि काय खरंच ना एकदमच भयंकर असं हिचं रूप आहे असं देखील आता ती म्हणत असते. तेवढ्यातच ना रमा आता आरोहीला म्हणते की बाळा ये, तुला मी 2 वेण्या घालून देते, म्हणजे कसं एकदमच व्यवस्थित वाटेल ना. तर तेवढ्यातच आरोही तिथे 2 वेण्या घालून घेण्यासाठी बसलेली असते. मालविका आणि त्याचसोबत इरावतीसुद्धा आता बेडरूममध्ये येतात आणि जेव्हा दोघीही जणी बेडरूममध्ये येतात ना तेव्हा मात्र आता इथे एकदम हेच सुरू असतं. मालविका आणि इरावती मुद्दामूनच ना रमाला पाठवायचं नाही म्हणून त्यांची आता खूप जास्त गडबड गोंधळ सुरू असते. कारण रमाला जर आरोहीसोबत पाठवलं तर अक्षय हा फ्लॅट होणार आणि म्हणूनच आरोहीसोबतच त्याला पाठवायचं नाही आहे असाच विचार जो आहे तो सुरू असतो. तर दुसरीकडे मात्र आता आरोही अशीच बसलेली असते तर रमा तिच्या 2 वेण्या घालून देणार असते आणि तिला छान तयार करणार असते. पण मालविका आणि इरावती ठरवत असतात की रमाला पाठवायचं नाही, कारण स्कूलमध्ये सांगितलेलं असतं की पालकांमधल्या कोणीतरी एकाने यायचं आहे आणि त्यांच्यासारखंच गेटअपही करायचं आहे. आणि त्यामुळेच ना आता इरावती विचार करते की या रमाला चांगलंच ब्लॅकमेल करता येईल आणि त्यामुळेच ना आता रमाला ब्लॅकमेल करायला ती सुरुवात करते. बिचाऱ्या रमाला ती आता म्हणत असते की काय गं, तू जाणार आहेस का, ते मला जरा सांग, म्हणजे कसं ना हे सगळं जरा व्यवस्थितपणे बघायला मला असं वाटतं की तू जर जाणार असशील ना तर उगाच ना प्रॉब्लेम होतील. तुलाही माहिती आहे ना की अण्णासाहेबांना आणि त्याचसोबत या साईला तर माहिती आहे तुझं आणि अक्षयचं, आणि त्याचसोबत तू एवढ्या मोठ्या संस्थेची मालकीणी आहेस, पण या सगळ्या गोष्टी बाकी इतर कोणालाही माहिती नाही आहेत, हे तर तुझ्या लक्षात आहे ना. मला असं वाटतंय ना की काहीतरी तू विसरतेस, कारण जर तू सुद्धा आरोहीसोबत अशाच 2 वेण्या घालून जाशील तर तुलाही तर माहितीच आहे ना की सगळीजणं कशी नावं ठेवतील आणि एवढे दिवस कोणालाही न माहिती असलेलं सगळ्यांनाच आता समजून जाईल. असं काहीसं ब्लॅकमेलिंग करूनच आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग जो काही आहे तो खरं तर रमाला येत असतो या इरावतीचा, कारण इरावतीना मुद्दामूनच हे सगळं करून भडकवायचा प्रयत्न करत असते. पण रमासुद्धा तितकीच हुशार असते, कारण रमा जी आहे ती तेवढ्याच गोष्टी तेवढ्याच पद्धतीने ऐकून घेते, कारण तिलाही ना आता नकोसं झालेलं असतं. पण तीही आता विचार करते की ही इरावती बोलते ते सुद्धा बरोबर आहे, म्हणजेच मी जर आता गेले, मी जर स्कूलमध्ये गेले तर सगळ्यांनाच कळणार मी अक्षयची बायको आहे आणि अक्षयची बायको आहे हे जेव्हा सगळ्यांना समजेल ना तेव्हा परत प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मग आता काय करावं हे काही समजत नसतं. ते म्हणजे रमाला आता आरोही म्हणत असते की आई तू माझ्या 2 वेण्या घालून देतेस ना. तर रमा आता सुदूरपुदूर झालेली असते, तिलाच कळत नसतं की आता काय करावं, कारण आता जर आपण शाळेत छान तयार होऊन गेलं तरीसुद्धा पुन्हा प्रॉब्लेम आहे. मग आता काय करावं हा मोठा प्रश्न तिच्यासाठी असतो आणि त्याचमुळे आता ती खूप जास्त भांबावून गेलेली असते. पण दुसरीकडे मात्र आता मालविका ही मुद्दामूनच आता म्हणत असते की अरे हिला कशाला शाळेत जायला सांगताय, आणि आता खरं तर ना मी असणार आहे ना आरोहीची आई, मग मीच असायला हवं आरोहीसोबत, असं देखील आता मुद्दामूनच मालविका जी आहे ती बोलत असते. तर इकडे तारा जी आहे ती सुद्धा आता रमाला त्रास द्यायचा एकही चान्स सोडत नसते, खांद्यावर काय हात ठेवत असते आणि ती तशी बोलत काय असते, आणि हे सगळं ना रमाला आता सहन होत नसतं. पण दुसरीकडे रमा विचारही करत असते की बरोबर आहे, कारण बाकी सगळ्यांना कुठे माहिती की मी याच्यासोबत आहे, म्हणजेच अक्षय, आणि माझं लग्न झालं आहे, माझा काही भूतकाळ आहे याबद्दल कोणालाच काही माहीत नाही आहे. मग आता जर या सगळ्या गोष्टी कळल्या तर नको, त्यापेक्षा प्रॉब्लेमच नको, मी याबाबत ना कोणाला काहीच बोलत नाही, तेच बेटर राहील असाच विचार ना ती आता करत असते. पण त्या इरावतीसमोर ना ती आता काहीच बोलत नसते. इरावती जी आहे ती मात्र रमाला अडवायचा प्रयत्न करत असते आणि तिने मालविकाला सुद्धा आता या सगळ्यासाठी तयार केलेलं असतं, कारण मालविका आता आई बनून जायला हवी, ती सुद्धा आरोहीची, असंच आता इरावतीला वाटत असतं. आणि स्कूलमध्ये सुद्धा आणि सगळीकडे सुद्धा कळायला हवं की तूच तिची आई आहेस, तर तुलाच आता तयार होऊन जावं लागणार आहे असं देखील सांगण्यात येतं. आणि म्हणूनच ना आता ती तिला तयार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता
आरोही म्हणत असते की आई चल ना, उशीर होतोय ग, 2 वेण्या घालून देणार आहेस ना मला 2 वेण्या, असं देखील आरोही आता रमाला विचारते. त्यावर इरावती म्हणते की हो ग बाळा, तुझी आई तुला 2 वेण्या आता घालून देणारच आहे, कशाला इतकी हे होतेस, थांब. अगं रमा जाग, बिचारीला 2 वेण्या घालून दे, कधीपासून सांगते ती. मग आता रमा ही आरोहीकडे पाहत असते आणि आता तिला आनंद होणार असतो की आपल्या 2 वेण्या जे आहेत ती आपली आईच घालून देणार आहे. हा आनंद एक काही वेगळाच असतो आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त हॅप्पी असते. इकडे मात्र आता इरावती तिथेच उभी असते, तर रमा आता 2 वेण्या घालण्यासाठी म्हणून बाजूला जाते. तर दुसरीकडे आता इरावतीच्या डोक्यात ज्या काही कल्पना सुचत असतात त्या कल्पनेमधूनच आता काहीतरी प्रकार घडवून आणायचा असतो. कारण जर मालविकाला पाठवायचं असेल तर या रमाला घरात बसवावं लागेल आणि त्यासाठी काहीतरी कल्पना तर करायलाच हवी. आणि तेवढ्यातच ना मालविका दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते आणि मालविका म्हणत असते की आयडिया सापडली आहे, हे दूध मी आरोहीला द्यायला जाते आणि तेच दूध मी ना रमाच्या अंगावर पाडणार आहे. म्हणजे कसं आपल्याला रमाला घरातच थांबवता येईल आणि सगळ्या तिच्या साड्या ज्या आहेत ना त्यासुद्धा गायब करायचं असं काहीसं ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या गायब करायचं ठरतं तेव्हा मात्र आता ती ठरवते की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ते तुला तर आता कळायचं समजलेलं आहे, म्हणजे आता तुला माझ्यासारखं डोकं आलेलं आहे असा विचार देखील आता तिचा सुरू असतो. कारण आता त्या दुधामध्ये मिक्स तर काही केलेलं नसतं, पण जेव्हा ते दूध रमाच्या अंगावर पडेल तेव्हा रमाची साडीही खराब होईल. मग रमाकडे साडीही नाही आहे, कारण तिने रमाचं कपाट आधीच पूर्णपणे साफ करून ठेवलेलं आहे, त्यामध्ये एकही साडी तिने ठेवलेली नाही आहे. आणि त्यामुळेच ना आता ते प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. इकडे मात्र आता रमा वेण्या घालून देत असते आणि जेव्हा ती वेण्या घालून देत असते ना आरोहीला, तेव्हा तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. जसं की इरावतीने तिला सांगितलेलं आहे की तू जेव्हा शाळेमध्ये जाशील तेव्हा तुझं सगळं सत्य समोर येईल, म्हणजे तुझी खरी ओळख सगळ्यांसमोर रिव्हील होईल. आणि जर तुझी खरी ओळख रिव्हील झाली तर तिला ही भीती वाटत असते की अक्षयची नोकरीही जाऊ शकते, कारण सगळीजण अक्षयला एका वेगळ्या नजरेने बघतील आणि ते सगळं अण्णांना आवडलं नाही तर अण्णा त्याला कामावरनं काढूनही टाकतील. मग आरोहीचं काय कसं होईल, आईंच्या गोळ्या वगैरे याचा विचारसुद्धा आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि म्हणूनच ती ठरवते की नाही, मला आता घरातच बसावं लागेल, मला कुठेही जाता येणार नाही, मी नाहीच जाऊ शकत कुठेही, असाच विचार करत ती आता घरातच बसायचं ठरवते. पण इकडे मात्र आरोही तिला जोर जबरदस्ती करून बोलत असते की आई मी तुझं ऐकणार नाही आहे आणि तूही माझ्यासोबत स्कूलला यायचं आहे आणि तू सुद्धा माझ्यासारख्याच 2 वेण्या घालायच्या आहेस, असं देखील ती आता सांगू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती सांगते ना तेव्हा मात्र आता अर्ताही तिथे आलेली असते आणि अर्ताही छान तयार झालेली असते, कारण त्यांच्या शाळेमध्ये ना तो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा काहीसा आता एक पार्ट असतो आणि त्यामध्ये त्यांच्या मुलांनासुद्धा आणि पालकांनासुद्धा तिथे हजर राहायचं असतं. म्हणूनच आरोही जी आहे ती फोर्स करत असते आणि आरोही म्हणत असते की चल ना ग आई, तू जर असशील ना सोबत तर मला बरं वाटेल. आणि म्हणूनच ना ती सोबत तिला यायला सांगत असते. आणि जेव्हा ती तिला सोबत यायला सांगते ना तेव्हा मात्र आता रमा आरोहीला सांगते की तू अर्तासोबत पुढे जा, मी येतेच. मग आता आई खरोखर तू येशील ना, रमा म्हणत असते की हो येईन ना मी बाळा, तोपर्यंत तू हो पुढे. आणि त्याच वेळेला तिथे मालविका आलेली असते आणि मालविका मुद्दामूनच ना आता जोर जबरदस्ती करत असते आणि असं कसं बाळा, काहीतरी खाऊन जा, मी तुला असंच सोडणार नाही, आणि असं बोलून तिला ती दूध प्यायला सांगत असते. पण मला दूध नको आहे. आणि म्हणूनच आता मुद्दामूनच ना मालविका ही रमाच्या अंगावर तो दुधाचा ग्लास उपडी करते, जेणेकरून रमाची साडी खराब व्हायला हवी, हाच यामागचा तिचा उद्दिष्ट असतो. आणि जेव्हा हे सगळं करून होतं तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की सॉरी, खरंच सॉरी, मला माहीत नव्हतं ग हे सगळं असं होईल. आणि असं बोलून ना ती आता भयंकर अशी चिडलेली असते. रमा तिला म्हणते की तुला काय वाटतंय, हे सगळं तू जे काही केलेस ते तू चूक मुद्दामून केलेस असं वाटत नाही आहे का? मला कळतंय सगळं, हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहेस, कारण तुला ना हे सगळं करून वेगळंच काहीच दाखवायचं होतं. पण मीही हुशार आहे, मला माहिती आहे हे सगळं तू केलं. पण आता रमा ही लगेच साडी बदलण्यासाठी रूममध्ये जाते, कारण तिला आता साडी वगैरे चेंज करून पटकनच ना यायचं असतं. आणि तिला आता साडी वगैरे चेंज करून यायचं असतं म्हणजे काय, तर तिला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या परफेक्टली करायच्या असतात. आणि मगच ती आता विचार करत असते की चला आपल्याला ही साडी बदलायला हवी, कारण जर बोलत असेल आपली
आरोही तर आपल्याला शाळेतही जायला हवं आणि त्यासाठी ती आता बघायला जाते. पण जेव्हा मात्र ती आता रूममध्ये जाते ना, तेव्हा रूममध्ये जाऊन बघते तर रूममध्ये तिच्या एकही साड्या नसतात आणि हे सगळं त्या मालविकाने केलेलं आहे हेही तिच्या लक्षात आलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता अक्षय आणि त्याचसोबत सगळेजण वाट बघत असतात. गोलूही म्हणत असतो की आरोही काय करणार आहे गेटअप सांगा ना, पण अक्षयलाच माहीत नसतो. आणि समोरून जेव्हा आता आरोही रमाचा गेटअप करून येते ना, 2 वेण्या अगदी उडवतच, तेव्हा मात्र अक्षय आणि त्याचसोबत साईही पाहत राहतो. कारण साईने दिलेली रमाला जी साडी असते तीच आता रमाने घातलेली असते. कारण रमाकडे दुसऱ्या कोणत्याही साड्या नसतात, पण ती एक साडी असते, हा तिच्याकडे एक ऑप्शन असतो आणि म्हणून तिने 2 वेण्या आणि ती साडी नेसलेली असते. आणि त्याचं ते सौंदर्य बघून साईही खूप जास्त फ्लॅट झालेला असतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.